आदेश माऊली अलख निरंजन. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. ओम नमो नाथाय नमः. अलख निरंजन माऊली आदेश. ओम नमो नाथ दुर्गे आदेश 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 आदेश. आपल्या सर्व नाथभक्त माऊलींच्या चरणी विनम्र वंदन करतो. त्या ठिकाणी आपल्या माऊलींच्या आनंदी आनंदी मध्ये आपल्या सर्व माऊली भक्तांच्या, आपल्या माऊलींच्या पूर्वज देवतांच्या, आमच्या मातृपितृ देवतांच्या कृपेने आज या ठिकाणी आपण आळंदीच्या या विश्रांतवड येथील आपल्या या नाथांच्या पर्णकुटीकडे आहोत, नाथ मठाच्या इथे आहोत. वेळ आता ही रात्रीची वेळ आहे, आपल्याला लक्षात येईल. साधारणतः 11 वाजत आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी आता या पर्णकुटीकडे आपण असतो ना, आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी थोडीसं आपल्याला डेली अपडेट्स आपल्याला मिळतातच आहेत, काय काय आपलं काम सुरू आहे ते. आज या ठिकाणी आपण बघतो आहोत की एक या वास्तूमध्ये, या पवित्र भूमीमध्ये हे जे एक वेगळी ऊर्जा स्पंदनं आपल्याला जाणवत आहेत. या भूमीमध्ये एक सिद्ध ऊर्जा तत्व आपल्याला जाणवत आहे आणि हे ऊर्जा तत्व जे आहे ते आपल्या सर्वांच्या आशीर्वाद कृपेने सिद्ध होते. यामध्ये इथे जे आपले सर्व माऊली आहेत ते माऊली या ठिकाणी या सर्व भूमीला सिद्ध करायला आणि सगळं आपलं हे जे नाथस्वप्न आहे नाथमाऊली मठाचं, तर ते उभं करायसाठी जे आपण जसं आपण अलख निरंजन माई भिक्षान देई हा आपलं पर्व आपण मानतो आणि यानुसारच आपण जे आपला नाथमठ आहे आपल्या कोकणमधल्या भूमीमधला, तर त्यालासुद्धा आपण अलख निरंजन माई भिक्षान देई या स्वरूपातच आपण जीर्णोद्धारित केलं आणि त्याला एक उत्तम ऊर्जा आकार दिला. आज या ठिकाणी माऊलींच्या कृपेने ही आपल्याला एक संधी आलेली आहे की आपण सगळेजण मिळून हाताला हात देत हे सेवा कार्य आज सिद्ध करायचे. मात्र याबाबत कोणावरही कुठलीच सक्ती नाही आहे. आपण आपल्या प्रेमाने या ऊर्जा कार्याला साथ देऊ शकता आणि हात देऊ शकता. तर आता हे ऊर्जा कार्य जे आपलं आहे, तर आपल्याला लक्षात येते की ह्या सगळ्या ऊर्जा कार्याला आपल्या प्रत्येक माऊलींनी आपापलं या ठिकाणी हृदयच अर्पण केलेलं असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी काही उद्देश जे आहेत ते आपल्याला मी सांगतोय. त्याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या की या ठिकाणी आपण जे आपलं उद्देश सांगतोय पहिले की नवनाथ म्युझियम आपलं या ठिकाणी होणार आहे. नाथमाऊली ग्रंथालय असणार आहे. त्यानंतर आपल्याला आत्तापर्यंत जे देशापरदेशात बाहेरच्या देशापासून ते आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामधील, आपल्या जिल्ह्यांमधील वगैरे जे काही आपल्याला आजपर्यंत मानांकन प्राप्त झालेलं आहे, तर ती बक्षिसे, सर्टिफिकेट्स वगैरे सगळं आपलं त्या ठिकाणी उभं राहणार आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी नंतर नाथमाऊली सभागृह उभारणी असणार आहे. म्हणजे नाथमाऊलींचं सभागृह आपल्याला दिसतंय आता हे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. हे बघा इथे हे खांब आहेत आणि तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा आता साहित्य पण बरंचसं आपण या ठिकाणी घेतो. त्याच्या ठिकाणी हे सगळं तुम्हाला दिसतंय. इथे आता क्रशर आहे, रेती आहे, वाळू आहे, हे पण दिसतंय तुम्हाला. आता इथे लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर इथे असं एक हे असणार आहे, बैठक असणार आहे छोटी, की जेणेकरून आलेले भाविक भक्तजन त्यांना बसायचं असेल तर ते इथे आनंदाने बसून त्याच्याही वरती, म्हणजे ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना थोडंसं बसण्यासाठी म्हणून ती व्यवस्थापन असेल. या ठिकाणी ही जी नाथांची पर्णकुटी आपल्याला दिसते, तर ही नाथांची माऊलींची पर्णकुटी ही थोडी हाईटवर आपल्याला घ्यावी लागलेली आहे अगोदरच. आणि त्याच्यानंतर हे जे काय हे सभागृहाचं भाग जे आपण निर्माण केलेलं आहे की इथे आलेले भाविक भक्तजन बसू शकतील आपापल्या आवडीने या ठिकाणी. या ठिकाणी मागचा जो भाग आहे या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या लक्षात हा प्रदक्षिणा मार्ग इथे बनवला गेला आहे. आपल्या लक्षात येईल मागची बाजू आहे ही थोडीशी, इथे प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी पूर्ण होते. असा पूर्ण आपण प्रदक्षिणा घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी इथे नाथांची सिद्ध अशी ही महासिद्ध अशी अग्निधुनी बनणार आहे. म्हणजे नाथांची नाथधुनी ज्याला म्हणतात तशी ती बनेल या ठिकाणी. त्यानंतर नाथांची सिद्ध तीर्थ पाणपोई जे आहे ती या ठिकाणी असणार आहे. ते इथे तुम्हाला पाणपोई आपण हे जलतीर्थ आपल्याला लाभलेलं आहे नाथमाऊलींच्या कृपेने. हे जलतीर्थ माऊलींच्या कृपा आपल्याला लाभलेलं आहे. तर इथून त्याचा आपण पाणपोई स्वरूपात म्हणजे येणाऱ्या भक्तगण पण त्याचा थोडासा आनंद घेऊ शकतात जलतीर्थाचा, त्या पाण्याचा. तर तसंही काही व्यवस्थापन आपल्या पुढे होणार आहे, त्यालाही भाग आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की नाथमाऊलींचं छोटंसं ज्याला आपण बाग म्हणतो त्या स्वरूपात, की ज्याच्यामध्ये आपण फक्त फळझाडं लावणार नाही आहोत, तर त्या ठिकाणी फुलझाडं
आयुर्वेदिक काही वनस्पती आणि अशा उत्तम वनस्पती की ज्यांचा व्हायब्रेशनशी संबंध असेल, म्हणजे भूमीला जागृत करायला आणि आलेल्यांना व्हायब्रेशन द्यायला, आलेल्या भावी भक्तांना व्हायब्रेशन, तर अशा पद्धतीने ते त्याची वृक्षदेवतांची व्यवस्थापन असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इथे आपण हा चौथरा तुम्हाला दिसतोय ना, इथे हा भाग आहे. तर हे जे आहे ना, हे इथे हा एक जो भाग, हा कक्ष बनवलेला आहे, म्हणजे नाथ सेवा कक्ष असा त्याचा भाग आहे. तर हा जो आहे, तर याला याला भिंती असणार आहेत, त्याच्यानंतर खिडक्या असणार आहेत, दरवाजे असणार आहे आणि हा नाथसेवा कक्ष म्हणून उपयोगात आणला जाणार आहे. आता एक लक्षात ठेव की ज्यावेळेस इथे देशापरदेशातून लोक यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे कोण नांदेड, अमरावती, गुजरात, त्याच्यानंतर पंजाब, वेगवेगळ्या प्रांतातून लोक यायला लागलेले आहेत. वेगवेगळ्या भाषेचे प्रांताचे लोक इथे यायला लागले आहेत. देशाप्रदेशातून म्हणजे बाहेरच्या देशातून पण लोक येण्यास सुरुवात झालेली आहे. तर इथे लक्षात घ्या तुमचं. तर मग आलेल्या भावी भक्तांना थोडंसं सगळ्यात महत्त्वाचं जे ते म्हणजे नाथ स्वानंद शौचालय, तर त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. त्याच्यासाठी हे टाकी म्हणजे खड्डे देऊन त्याला टाकी घेऊन त्यानंतर ते शौचालयाचे स्वानंद शौचालयाचं इथे बांधकाम इथे सुरू होणार. तर ते आपण बघू शकतो इथे. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की नाथपंथीय जे गुरुमाऊली सेवा आसन असते ते आपलं म्हणजे नाथांचं जे गादीचा मान म्हणतो, तो गादीचा मान ह्या नैऋत्य दिशेला इथे दिला जाईल. म्हणजे इथे नाथांची गादी इथे उभी केली जाईल या ठिकाणी. तर ते एक व्यवस्थापन असेल. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो तर नाथपंथीय आपला जो दीक्षाभूमी ज्याला म्हणतो आपण, मी गुरुदीक्षाभूमी ज्याला गुरुशिष्य अनुग्रह भूमी म्हणतो, तर तशा पद्धतीने इथे व्यवस्थापन होईल. की ज्याच्यामध्ये आपलं जे नवनाथांची जे नवनाथ म्युझियम म्हणून आपण जे प्रारंभ केलं की नवनाथ म्युझियम म्हणजे त्या ठिकाणी नाथपंथीय परंपरेनुसार जे काही अस्त्रशस्त्र, त्याचप्रमाणे जे पवित्र असे उपकरणं वापरली गेलेली आहेत की जे त्रिशूळ असेल, दंड असेल, त्यानंतर कमंडलू असेल, त्यानंतर भिक्षापात्र असेल, कटोरा असेल, जनोई असेल, जानू असेल नाथपंथी, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या दुर्मिळ गोष्टी आहेत की चिमटा असेल नाथांचा, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील त्याच्या ठिकाणी. तर या ठिकाणी दुसरा भाग येतो म्हणजे नाथपंथीय साधना ज्या आहेत त्याच्या जागतिक लेवलला प्रशिक्षण अशा पद्धतीने पण आपलं जे विटू जिंदगी आणि विनस टीम म्हणजे आपले ते त्याचं प्रयोजन करते की नाथपंथीय ज्या दुर्मिळ साधनं आहेत की ज्या आता लुप्त होत चाललेल्या आहेत, ती त्याच्याबद्दल जागरूकता तयार करणे आणि अंधश्रद्धेपासून नाथपंथ कसा दूर आहे आणि वैज्ञानिक दृष्टीने नाथपंथ कसा जागा आहे, तर त्या दृष्टीने आपली संशोधन कार्य नाथांच्या ह्या नाथपरंपरेवरचं संशोधन कार्य, तर ते पण आपल्याकडे इथे सिद्ध होणार आहे की ज्याचा लाभ आपल्या भारतापासून ते अनेक देशांपर्यंत ते भाविक भक्तगण ते घेणार आहेत आणि हे सगळं माऊलींच्या कृपेने होणार आहे. तर असा तो भाग म्हणजे जागतिक नाथसाधना प्रशिक्षण या ठिकाणी प्रशिक्षण संशोधन केंद्र या ठिकाणी असणार आहे जागतिक दर्जाचं. आता इथे ते भाग लक्षात ठेवा की नाथ उपासना जे आपण घेतो त्या नाथ उपासना बाल युवा संस्कार प्रशिक्षण पण या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आता नाथ उपासना आपली दर गुरुवारची असते, परंतु त्याही निमित्ताने आपली जी टीम आहे ती असं करते की वर्षातील काही दिवस त्यांचं नियोजन त्यांचं ते आखणार आणि मग त्याच दिवशी प्रत्यक्ष नाथ उपासक ते प्रशिक्षण इथे घेण्याचा प्रयत्न करतील इथे ह्या भूमीत किंवा अन्यत्र पण काही ठिकाणी. परंतु हा याच्यातला मेन सोर्स असणार आहे या भूमीचा, असा भाग आहे. तर त्याच्या ठिकाणी नंतर आपल्या ह्याच्यामध्ये एक भाग येतो तो म्हणजे नाथमाऊली आर्ट गॅलरी, अर्थात आपल्या स्पिरिच्युअल आर्टिस्ट तुमच्या आशीर्वादाने असलेले आमचे ज्योतिर्मय दिदी, त्याच्यानंतर डॉक्टर सागर दादा, त्याच्यानंतर विनीत दादा, अशी फार थोर मंडळी आपल्याकडे एक आर्टिस्ट लेवलची आहे. तर त्यांनाही इथे त्यांचा एक जो प्रोजेक्ट आहे की जो आर्ट गॅलरीच्या माध्यमातून असेल आणि त्यांना स्पिरिच्युअल जे आर्ट ते तिथे व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर इथले जे माऊली आहेत, छोटे छोटे लेकरं आहेत किंवा काय, तर त्यांनाही त्या आपल्या ह्याची कलेची कशी आवड होईल आणि त्याच्यातून कलेतून रोजगार निर्मिती कशी होईल तर त्याच्यावरही काम होईल. त्याच्यानंतर इथल्या काही माऊली आहेत त्या जसं गाईच्या गोमातेच्या वस्तू निर्मिती करतात, गोमातेच्या वस्तूंपासून आणि गोमातेच्या शेणापासून त्या वस्तूंची निर्मिती होते, तर त्याचंही प्रयोजन आपल्याला आहे की त्याच्या माध्यमातून तो जर रोजगार उत्पन्न झाला तर इथे एक आनंद लक्ष्मी निर्माण होऊ शकते त्या घरोघरी माऊलींच्या. तर असा काही त्याच्यामागचा दूरदृष्टिकोन असेल, अर्थात ते सगळं व्यवस्थित व्यवस्थापन असेल त्याच्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांचं त्याला सहकार्य नक्कीच असेल, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तर या ठिकाणी नाथमाऊली बलसंवर्धन
हा जो भाग असतो त्याला आपण जिम म्हणतो किंवा छोट्या स्वरूपात आपण हे म्हणतो, तो छोट्या स्वरूपात का होईना, कारण मुलांना आपल्या युवा वर्गाला ती बलसंवर्धन ची आवड निर्माण होईल, हा त्याच्यामागचा उद्देश आपल्या युवा शक्तीने लक्षात घेतलेला आहे. तर तो पण एक छोटा भाग इथे निर्माण होईल. आता हे सगळं होत असताना या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो ना, पैशाचं सोंग आणता येत नाही, तर ते पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि या ठिकाणी भिक्षेतून अनेक कार्य सिद्ध होतात. हा आजपर्यंत नाथपंथाचा इतिहास आहे. तर तो नाथपंथाचा इतिहास आपण लक्षात घेतला, त्या ठिकाणी बांधकाम होणं आणि त्याच्या माध्यमातून नियोजन होणं, तर हे फार महत्त्वाचं असतं. तर इथे लक्षात घ्या, आता नाथमाऊली हा सभागृह असणार आहे, त्याच्या पत्र्याचं जे नियोजन असणार आहे, आपण लक्षात घेतलं तर हा पत्रा जो आहे, तर एक पत्रा जो आहे तो अंदाजे 12-12 फुटाची पत्रे असतील अंदाजे ते. आणि त्याच्यामध्ये एक पत्रा तिथून घेणं, विकत घेणं, इथून उतरवणं वगैरे सगळं हे करणं, त्याच्यासाठी अंदाजे इथे रक्कम लिहिली आहे की साधारणतः 1,650 रुपये इथपर्यंतची रक्कम त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे बरं, आता ह्या ज्या वस्तू आपण सांगणार किंवा काही गोष्टी आपण सांगणार, काही जणांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला म्हणजे आमच्या परीने आम्हाला तिथे जे काय अर्पण करायचं आम्ही अडकतो, तर त्यांनाही संधी आहे. समजा एखाद्याला वाटतं एक पत्रा द्यायचं, तो एक पत्रा देऊ, एखादा 10 पत्रे 10 पत्रे देऊ शकतो. तर तशी त्याची इच्छा असेल त्या पद्धतीने ते करू शकतात, बरोबर. आणि सगळं चांगल्या क्वालिटीचं सामान इथे वापरण्याचं प्रयोजन आपलं असणार आहे, की ज्याला लाईफ लाँग काम करता येईल. दुसरी गोष्ट, या ठिकाणी नाथमाऊली जो सद्गुरू नाथधाम आहे ते पण नियोजित असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे नाथमाऊली वसुरथ आहे त्याचं पण पार्किंग नियोजन असणार आहे. तर त्या पद्धतीतून पण कार्य असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सिमेंटच्या गोणी लागणार आहे. सगळं काम करायला सिमेंट गोणी लागते. एक सिमेंट गोण उतरवून इथे घेण्यापासून विकत घेऊन ते उतरवण्यापर्यंत साधारणतः त्याची 350 रुपये एका गोणीची किंमत अंदाजे होते आला. आणि तशा आपल्याला अंदाजे एक 250 गोणीच्या आसपास सिमेंट लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर विटा, आता विटांचं जे नियोजन बघितलं तर साधारणतः विटा ज्या आपल्याला आहेत तर त्या अंदाजे एक 16 रुपयापर्यंत वीट येते उतरवून वगैरे, लाल मातीच्या, आणि त्यासुद्धा क्वालिटी म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या दर्जाची. अर्थात ती वीट जरी आपल्याला कदाचित एखाद्या वेळेस 13 रुपयाची पण मिळू शकते, 14 रुपये मिळू शकते, पण त्यातल्या त्यात परत चांगल्या दर्जाची आणि ती उतरवून घेण्याचा जो दर असतो तो पकडून ते साधारणतः आपण एक 15 रुपये 50 पैसे ते 16 रुपये असं त्याचा तो भाग होतो. त्यानंतर खडी जी आहे ती आपल्याला अंदाजे एक 4 ब्रासपर्यंत खडी लागू शकते. तर त्याचं आपण हे म्हटलेलं अंदाजे की एक ब्रासची किंमत 2,500 रुपये आहे खडीची. त्यानंतर क्रशर जे आहे ते क्रशर 12 ब्रास लागणार आहेत. लोखंडी सळ्या आणि बीम, आपण म्हटलं की लोखंडी सळ्या बीम वगैरे जे आहेत तर ते साधारणतः आपल्याला लक्षात आलं तर साधारणतः ह्या सगळ्या प्रोजेक्टला जर आपण विचार केला तर 650 किलोच्या वरती हे सगळं लागणार आहे लोखंडी स्टील आपल्याला. आणि त्याचा अंदाजे जर आपण खर्च बघितला तर तो अंदाजे खर्च साधारणतः त्याचा एक आपल्याला 42 ते 45 हजारापर्यंत तो जातो आहे सगळा त्या तेवढ्याच टॉपिकचा, त्या लोखंडी सळ्या बीम वगैरे त्याचा. आता क्रशर सँड जे आहे ते आपल्याला अंदाजे नाही, जर तुम्हाला लोखंडी सळ्या बीम म्हटलेले आहेत ते आपल्याला अंदाजे सगळं मिळून साधारणतः थोडी माफी मागतो तुमची, तर अंदाजे ते मिळून अंदाजे एक 1.25 ते 200 किलोपर्यंत ते जाणार आहे. आणि क्रशर सँड जे आहे ते मात्र आपल्याला एक 600 किलोपर्यंत जाणार आहे. तर क्रशर सँड ज्याला म्हणतात ते, बरोबर. आणि त्या क्रशर सँडचा खर्च साधारणतः एक साधारणतः 85,000च्या आसपास तो जाऊ शकतो असं एक अंदाज आहे. त्याच्यानंतर आपला मुरुम जे आहेत ते मुरुम 4 गाड्या लागणार आहेत आपल्याला. 14 ब्रास मुरुम आहे. त्याच्यानंतर दरवाजे, खिडक्या, कडाप्पे, बैठकांसाठी कडाप्पा वगैरे. त्याच्यानंतर बाथरूमच्या टाईल्सचा खर्च, संडासच्या टाईल्सचा खर्च, नळ, पाईप, ड्रेनेज, पाईपलाईन, प्लंबिंग. आणि आपण जे करणार आहोत ते कन्सील प्लंबिंग नसणार आहे, म्हणजे आपलं कन्सील नसणार आणि वायरिंग पण कन्सील नसणार आहे, ते ओपन असणार आहे. आणि त्याला काही ते पाईपलाईनने आपण घेणार आहोत ते. मग तो आपण तिथे खर्च वाचवण्याचा प्रयत्न करणार. जर कन्सील करायला गेलं तर जास्त खर्च येतो. त्यानंतर शौच खड्डा, नाथ पाणपोई, वारकरी माऊलींसाठी पण ते आपण खुलं करणार आहोत. म्हणजे ती पाणपोई त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी, फक्त इथे कपडे वगैरे धुवायला अलाउड नसणार आहे किंवा अन्यत्र कामासाठी अलाउड नसणार आहे, आंघोळीसाठी नाही, पण तो पिण्यासाठी ते आनंदाने घेऊन जाऊ शकतात. आणि सुद्धा शुद्ध केलेलं पाणी, आरोचं आलं तर डायरेक्ट पाणी नाही, तर शुद्ध केलेलं पाणी, तर तसं त्याचं सेटअप असणार आहे. त्याच्यानंतर नाथधुनीचं बांधकाम आपलं करणार आहोत. त्यानंतर ही सगळ्याला मजुरी येणार आहे, मजुरी लागणार आहे, हे मजुरीचा पण खर्च आहे. त्यानंतर काळे दगड लागणार आहेत, की फ्रंट वॉल जी आपली आहेत साधारणतः पुढची, तर त्याच्यावर आपल्याला असे वाड्याचे दरवाजे आलेले आहेत जे जुन्या काळाचे आहेत, 150 वर्ष ते 250 वर्षापूर्वीचे दरवाजे आहेत. तर त्यासाठी काळे दगड पण आपल्याला कदाचित त्या ठिकाणी लागणार आहे, तो त्याचा भाग आहे. त्यानंतर
त्या दरवाजाचे जुने दरवाजे त्याचं रिपेअरिंग वगैरे करणं पण भाग आहे, कारण 150 पावणे 200 वर्षापूर्वी दरवाजे आहेत आणि परत त्याचं ते म्हणजे जे पुरातत्वानुसार की त्याचं जे त्या काळातलं जे त्याचं जे हे आहे नियोजन आहे तसं आपण राखून ते करावं लागणार. ते थोडं अवघड आहे, पण ते होईल. ते आपल्याला करावं लागणार आहे तसं. त्यानंतर आपल्याला हे सगळं होत असताना आपल्याला जे माऊली असतात, जे ते सेवेकरी माऊली असतात तिथे, तर त्यांचा चहा-पान, नाश्ता, त्यांना अन्यत्र काही थोडंसं हे तर आपल्याला तो प्रेमाने आपण देतो. अर्थात ते त्यांचं हे नसतं, परंतु आपण प्रेम म्हणून ते व्यक्त करतो. आपली ती परंपरा आहे आणि या सगळ्याची परत होणारी मजुरी. तर हा सगळा एकंदरीत भाग आहे आपण इथे म्हटल्याप्रमाणे. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त विषय होऊ शकतो. अर्थात हा आपण नियोजित भाग काढलेला आहे आणि ह्याचा जर आपण अंदाज घेतला तर आता हे जे आहे ते आपल्या लक्षात येईल की ह्याला परत हाईट दिली गेलेली आहे. त्याला कारण का पावसा पाण्याने पण ह्याला त्रास होऊ नये म्हणून याला हाईट दिलेली आहे या आपल्या चौथऱ्याला. आणि त्याच्यावरती जे माऊलींचं हे जे आहे आपलं तर त्याला अधिक हाईट आपण दिलेली आहे, म्हणजे कुठेही पावसाने त्रास होणे वगैरे. आणि ह्याच्या अगोदर जे आपण नाथपर्णकुटी केली होती माऊलींच्या आदेशानुसार, त्यालाही अर्थात खर्च आला होता. ते काय आपण लगेच अशी झालेली नाही, ती त्यालाही खर्च आलेला होता. मात्र त्यातीलही काही वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याला इथे उपयोगात कशा येतील ह्याचा सर्व विचार, म्हणजे एक खिळा पण फुकट न घालवतात त्याचा विचार या ठिकाणी केला आहे. आता इथे तुम्हाला दिसतील बघा, इथे खिळे पण जमा करून ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्या अगोदरचे पर्णकुटीचे इथे तुम्हाला बघा दिसत आहेत का बघा इथे या ठिकाणी. हे लक्षात येईल तुमच्या. हे म्हणजे आपल्याला एक वस्तू फुकट न घालवता हे सगळं नियोजन आपल्या इथे जे माऊली आहेत, हा तर आबा माऊली, अण्णा माऊली आणि त्यांची सगळी टीम आणि आपले सगळे नाथभक्त आणि याच्यामध्ये विशेष करून योगेशनाथ दादा इथे या ठिकाणी त्यांच्याबरोबर आपले नाथशिष्य पण टीम येऊन जाऊन असते. ते सगळेजण मिळून ते सगळं साकारते. त्याच्यानंतर पुढचा जो भाग असणार आहे तो सद्गुरू निवासस्थानाचा असणार आहे आणि मग पुढे पार्किंगचा झोन असणार त्या ठिकाणी. पण पहिलं आधी हे नियोजित. आणि ह्याच्यामध्ये कुठलाही मोठेपणा म्हणून मी ते सांगत नाही तुम्हाला, परंतु आपल्या माऊलींनी आपल्याला जे मोठं हृदय दिलं आहे किंवा मोठं प्रेम ऊर्जा दिली आहे, तर ती ऊर्जा जशी आहे की आधी पहिलं ईश्वरी शक्तीचं अधिष्ठान सिद्ध करावं यासाठी आपण या जो भूमिदेवतेचं अर्पण आहे ते माऊलींकडच्या चरणी केलेलं आहे. आणि हेच आपल्याला नाथांनी माऊलींनी दिलेलं मोठं मन आहे, मोठं हृदय आहे. नाही तर पहिलं आपण जर आपला बंगला बांधून घेतला असतं तर ते काही त्याच्यात काही गैर नव्हतं, किंवा पहिलं आपले निवासस्थान. पण आज माऊली त्या ठिकाणी जगाचं अधिष्ठान आहे आणि म्हणून त्यांचं पहिलं आसन, त्यांची पहिली ऊर्जा आणि त्यांचं पहिलं मान, त्यांचं पहिलं ऊर्जास्थान, तर त्याच्यानंतर मग आपलं हे स्थान. तर अशा पद्धतीने हा नाथांच्या घरची उलटीचं होणं, तर अशी उलटी होणं आणि म्हणून आपण हे सगळं आपल्या ऊर्जेने आपण केलेलं. अर्थात त्याच्यात काही त्रुटी राहू शकतात, चुका राहू शकतात, पण त्या सगळ्या क्षमस्व परमेश्वर. आपण करतोच ना प्रयत्न, तोच महत्त्वाचा असतो. आणि आपण सगळ्यांनी हे एक हृदयाने, एक मनाने, एक ऊर्जेने केलेलं आहे. आणि हे माऊलींनीच त्यांना आपल्याला साथ दिलेली आहे आणि माऊलींच्या आशीर्वादामुळे आणि आदेशामुळे घडतं आहे. हे आपण सगळे आपलं श्रेय जे आहे ते माऊलींच्या चरणी आणि आपल्या सगळ्या दानशूर दाता माऊलींच्या चरणी, की जे आपल्याला वेळोवेळी आपल्या पाठी उभे आहेत. ओम नमो नारायण आदेश दाता देवभव अलख निरंजन माऊली. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय अलख निरंजन सब दुख भंजन. ओम नमो आदेश, ओम नमो आदेश, आदेश आदेश.